ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 12। अनिष्टम् इष्टमैश्रं च अनिष्टम् इष्टं मिश्रं च अनिष्टम् इष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् त्रिविधं कर्मणः फलम् त्रिविधं कर्मणः फलम् अनिष्टम् इष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् अनिष्टम् इष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् अनिष्टम् इष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् भवति अत्यागितां प्रेत्य भवति अत्यागितां प्रेत्य अभवति अत्यागितां प्रेत्य न तु सन्न्यासिनं क्वचित् न तु सन्न्यासिनं क्वचित् न तु सन्न्यासिनं क्वचित् भवत्यागितान् प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् भवत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् भवत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् अनिष्टम् इष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् भवति अत्यागितां प्रेत्य न तु सन्न्यासिनं क्वचित् अनिष्टम् इष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् भवति अत्यागिनं प्रेत्य न तु संन्यासिनं क्वचित्। कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या पुरुषास म्हणजे सामान्य जनास मरणोत्तर चांगले वाईट आणि मिश्र असे 3 प्रकारचे फळ जन्मजन्मांतरापर्यंत मिळत असते. परंतु संन्यासीनाम ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे अशा पूर्ण त्यागी पुरुषात म्हणजे संन्यासात कर्मफळ कधीच बांधू शकत नाही. याला आता शुद्ध संन्यास म्हणतात. संन्यास म्हणजे परमोत्कृष्ट अवस्था आहे. कर्माचे 3 प्रकार इष्ट अनिष्ट व मिश्र. संसारात मिश्रच फल मिळते. संन्यासींना फल भोगावे लागत नाही कारण ते स्वतःसाठी काहीच करत नाही. त्याचा विवेक चांगला असतो. संसाराच्या हिताहून स्वतःचे हित वेगळे मानत नाहीत. सर्वांच्या हितातच आपले हित असं मानतो. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता 13वा श्लोक आपण म्हणायचा. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 13. पश्चेतानि महाबाहो पश्चेतानि महाबाहो पश्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे कारणानि निबोध मे कारणानि निबोध मे पश्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे पश्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे पश्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां सिद्धये सर्वकर्मणां सिद्धये सर्वकर्मणां. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां. हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्मांच्या सिद्धींची 5 कारणं कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत. ती तू माझ्याकडून नीट समजून घे. ज्यामध्ये संपूर्ण कर्माचा अंत होतो
अशा सांख्य सिद्धांतात संपूर्ण विहित व निषिद्ध कर्म होण्यात 5 कारणे सांगितली आहेत. माझे मत स्वीकारले जावे ते काटू नये असे वाटते, येथे मी व माझे आले. या दोन्हीचा त्याग झाला तर अहंता सोडून जाते. आत्मा अकर्ता दाखवण्यासाठी 5 कारणाचे वर्णन आहे. या 5त कर्माचा त्याग झाल्यास संबंध विच्छेद होतो. हे 5 हेतू कोणते हे पुढील श्लोकात पाहूया. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.